बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। मेरा बूथ सबसे मजबूत हे अभियान राबवलं जाणार आहे। 27 जूनला याच अभियानासंदर्भात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। 10 लाख बूथद्वारे ते संवाद साधणार आहेत। केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे बूथ कार्यरत राहील। पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। संपर्क से समर्थन अभियान अंतर्गत मेरा बूथ सबसे मजबूत अभियान राबवलं जाणार आहे। 27 जूनला भाजपच्या 10 लाख बूथद्वारे लाखो कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधणार आहेत। केंद्र सरकारच्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा असं त्यांनी सगळ्या खासदारांना, मंत्र्यांना, नेत्यांना, भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। आणि आता या नव्या योजनेमार्फत नव्या योजने सोबतच हाच विषय, ह्याच नव्या योजना, केंद्राच्या योजना, राज्यांच्या योजना या पोहोचवल्या जाणार आहेत सर्वसामान्यांपर्यंत। लाभार्थ्यासोबत सेल्फी अपलोड करणाऱ्या कार्यकर्त्याला पंतप्रधान त्याच्याशी संवाद साधणार आहेत। त्या कार्यकर्त्याशी आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना अधिक विचारूया। तुषार, काय अधिक माहिती? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर 27 जूनला सोमवारी भाजपच्या 10 लाख बूथद्वारे कार्यकर्त्यांसोबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत। आपण पाहिलं असेल तर दर मंगळवारी आपल्याला दर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातद्वारे संवाद साधत असतात। मात्र आता केंद्र सरकारच्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही भाजपची नवी आयडिया आहे आणि यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक लाभार्थ्यांसोबत सेल्फी अपलोड करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत हा संवाद साधला जाणार आहे। केंद्र शासनाच्या योजना सर्वाधिक जास्त जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे, या संदर्भातला हा संवाद साधला जाणार आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक महत्वपूर्ण ज्या योजना आहेत त्या योजनांविषयी स्वतः जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील बूथ लेवलचे, त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहेत। त्यामुळे ही भाजपाची नवी आयडिया आहे। 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आपल्याला कामाला लागल्याचं पाहायला मिळतं। भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी एकीकडे संपूर्ण राज्यभर, देशभर आपल्याला कार्यक्रम घेत असताना स्वतः आता पंतप्रधान डिजिटल माध्यमातून 10 लाख पदाधिकाऱ्यांसोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतो। नक्की, आभार। आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तुषार। मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्तानं भाजपकडून टिफिन पे चर्चा कार्यक्रमाचं राज्यभरात आयोजन केलं जात आहे। पुण्यातही अशाच प्रकारे टिफिन पे चर्चा भरवण्यात आली होती। या उपक्रमात चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। 2014 ते 2019च्या निवडणुकांमध्ये जो जाहीरनामा दिला गेला त्याप्रमाणे सरकारनं काय काम केलं ते राज्यातल्या 3 कोटी घरांपर्यंत पोहोचणार आहे। संपर्क ते समर्थन घर चलो अभियान, संपर्क ते समर्थन मध्ये आम्ही महत्त्वाच्या 1000 लोकांच्या घरी भेटी देतो आहोत असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। आपण चालत डबा पार्टी नेहमीच केली असेल मधल्या सुट्टीत, पण तीच भाजपची पार्टी आज इथं डबा पार्टी करते। नेहमी त्यांचे सभा मेळावे होतात, छान त्याला असं केटरर्स लावून जेवण असतं, पण आज मात्र हटके ठरून सगळे अगदी अध्यक्ष आहेत, इथले प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, अण्णा आहेत, सगळे खास घरून डबे घेऊन आलेले आहेत आणि एकमेकांना शेअर करतात आपले डबे। प्रत्येकजण आपापल्या आवडीचं मॅगी आणली, चक्क चपात्या आहेत, जे ते आपापल्या आवडीची भाजी एकमेकाला वाढते आणि ही डबा पार्टी एकदम छान जमलेली आहे, रंगून आली, ज्याला आपण मैफिल म्हणू। आता सभा झाली एक, ज्याला आपण सिम्बॉलिक पॉलिटिक्स म्हणूया, हे भाजपकडनं सुरू झाले, इलेक्शनची तयारी म्हणूया फार तर। पण भाजप असे नवीन नेहमी क्लुप्त्या आणत असतं राजकारणात, त्यातली ही क्लुप्ती म्हणता येईल। ही खरं तर खूप जुनी पद्धत आहे। म्हणजे जुन्या काळात भेळ भत्ता असायचा, काँग्रेसच्या काळात भेळ भत्ता पार्टी व्हायची, म्हणजे भेळ भत्त्यावर इलेक्शन व्हायची। पण आता तो काळ बदलला, सगळं हायफाय झालं। त्या तुलनेत पुन्हा एकदा जुने दिवस आठवण्यासाठी ती डबा पार्टी केलेली आहे की काय, असंच आपल्याला इथं बघायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आमच्या पक्षाचे संस्कार जे आहेत, जेव्हा आमच्या पक्षाची निर्मिती झाली 6 एप्रिल 1980ला, तो 80 ते 90 2000चा दशक होता। त्या काळामध्ये आम्ही आपापले कार्यकर्ते, त्या काळात जर उदाहरणं बघितले, आम्ही त्या काळातले उदाहरणं बघितले, त्या काळामध्ये आपापल्या घरून डबा आणायचे, झाडाखाली बसायचे, प्रवास करायचे, संवाद करायचे, हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप आमची चांगली असायची।
पक्ष हा परिवार आहे ही भावना असायची। ती भावना आधुनिक काळातसुद्धा 21व्या शतकातल्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा ते संस्कारांची भावना राहावी म्हणून ही डबा पार्टी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। संसदेच्या कामकाजासंदर्भात यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली। खासदार राहुल शेवाळे हे देखील तेव्हा उपस्थित होते। दरम्यान ओम बिर्ला यांनी मेघदूत बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली। गिरीश महाजनांनी कोकणवासियांना भेट दिली आहे। 1086 वैद्यकीय पदनिर्मिती करता मान्यता देण्यात आली आहे। ही महत्त्वाची बातमी आहे। गिरीश महाजनांनी कोकणवासियांना भेट दिली आहे। 1086 वैद्यकीय पदनिर्मिती करता मान्यता देण्यात आली आहे। शासनाकडून 109 कोटींच्या खर्चाला सुद्धा मान्यता मिळाली आहे। ही एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे। शासनाकडून 109 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे। हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होणार आहेत। रत्नागिरीसाठीही 105 कोटींचा खर्च केला जाणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याची सुरुवात आम्ही या वर्षीपासून करतो आहोत। येत्या वर्षामध्ये तिथे ॲडमिशन होतील। मला सांगायला खरा आनंद होतो की गेल्या जवळपास 60 वर्षामध्ये फक्त 11 शासकीय महाविद्यालय राज्यामध्ये होती आणि या 9 वर्षामध्ये आम्ही 10 शासकीय महाविद्यालय या राज्यामध्ये सुरू केलेली आहेत। पुन्हा येणाऱ्या या 2 महिन्याच्या काळामध्ये 3 महिन्याच्या काळामध्ये जवळपास 10 नवीन शासकीय महाविद्यालय यांची गोष्ट या ठिकाणी होईल आणि ते नियमित त्या ठिकाणी सुरू होतील आणि आवश्यक ते मनुष्यबळ भरण्याच्या सूचना आता आम्ही प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत। सिंधुदुर्ग येथे सुद्धा गेल्या वर्षी शासकीय महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे आणि त्याबरोबर तिथलं जे मनुष्यबळ आहे, तिथले जे टेक्निकल पदं आहेत ते भरण्याची परवानगी सुद्धा आम्ही आज या ठिकाणी दिलेली आहे। जवळपास जेवढी आवश्यक पदं आहेत ती सगळी या ठिकाणी भरली जातील। आपल्याला कल्पना आहे की जवळपास 5,500 पदं 5,152 पदं त्याची भरती या ठिकाणी सुरू आहे। आता दररोज इंटरव्ह्यू सुरू आहेत। मला वाटतं या 15 दिवसामध्ये त्या सगळ्या जागा या ठिकाणी राज्यामध्ये भरल्या जातील आणि ज्या मोठ्या जागा ज्या आहेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, MPSCच्या माध्यमातून त्या जागांची भरती आता सध्या सुरू आहे। बकरी ईद सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं बैठक पार पडली। ही महत्त्वाची बैठक होती। शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली। बकरी ईद सणाचं नियोजन कसं करायचं, काय नियम अटी असतील, कशा पद्धतीने हा सण साजरा करायचा, सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करायला पाहिजे त्या संदर्भातली ही बैठक होती। बकरी ईद आणि आमची आषाढी एकादशी एकाच दिवशी आहे आणि त्यामुळे आज सालाभराप्रमाणे दरवर्षी बैठक घेतली जाते आणि मुळात मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी हिंदू मुस्लिम बांधवांचे जवळपास विशेष करून मुस्लिम बांधव सगळे राज्यभरातून या ठिकाणी आले होते। त्याचे प्रमुख पदाधिकारी आलेले होते, मौलाना आलेले होते आणि त्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली आणि त्यामध्ये मग त्यांच्या काही अडचणी होत्या त्या या ठिकाणी मांडलेल्या होत्या। पोलीस प्रशासनाकडून त्यांना काही अपेक्षा आहेत त्याही त्यांनी त्या ठिकाणी मांडल्यात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली। देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर दौरा 27 जूनला होतोय। 27 जूनला कोल्हापूरच्या दौऱ्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे। या दौऱ्यादरम्यान अनेकांचा भाजप प्रवेश पार पडणारे असंही कळतंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक जण आहेत जे भाजपत प्रवेश करणार आहेत। खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याने खळबळ उडालेली आहे। 27 जूनला फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्यासंदर्भात चर्चा आहे आणि त्याचवेळी काँग्रेस एनसीपीतले अनेक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं धनंजय महाडिक यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे खळबळ उडालेली आहे। 100% पक्षप्रवेशामध्ये अनेक चांगले काँग्रेसचे मोठे नेते, राष्ट्रवादीचे मोठे नेते पक्षप्रवेश करतील हा तुम्हाला त्यावेळी धमाका पाहायला मिळेल। एक मोठी बातमी आहे, राजकीय वर्तुळातून ही बातमी आहे। काँग्रेसचे निष्कासित नेते आशिष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली।
उद्या नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पक्षाविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आलेली होती। काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आल्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। सातत्याने माझ्या राजकीय वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी भूमिका गडकरी साहेब निभवत आले आहे। माझ्यासाठी ते पितृतुल्य आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा सदैव माझ्या पाठीशी आहे। कोणत्याही आमदारकीचा किंवा खासदारकीची मी मागणी केलेली नाही आहे आणि या संदर्भात जो पक्ष माझ्या संदर्भात भूमिका घेईल आणि कार्यकर्ता म्हणून देखील काम करण्याची जर गरज पडली तर ओबीसींसाठी आणि या विदर्भाच्या हितासाठी आशिष देशमुख नक्कीच कार्यरत राहील। यांना आपण पैसे दिले हे आपल्याला मतदान करणार आहेत असं अजब गजब वक्तव्य केलंय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील रोशणगाव इथल्या रस्त्याचं दानवेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी दानवेंनी बोलताना हे वक्तव्य केलं। आमदार नारायण कुचे यांनी मला सांगितलंय यांना आपण पैसे दिले हे आपल्याला मतदान करणार आहेत, त्यामुळे गावातल्या लोकांनी एकच शिक्का चालवावा असं दानवे यांनी म्हटलंय। नारायणने सांगितलं मला की याला आपण पैसे दिले आपलं मतदान करणार आहे, कोणाचं ऐकू नका, आपल्या गावाचं का असू नका। अब कितने तारीख को मीटिंग है? 30 तारीख को मीटिंग है बिहार में। मैं कल ही बिहार से आया, बिहार में मीटिंग है। पहली मीटिंग बुलाई, कोई जाने को राजी नहीं था, अब फिर से मीटिंग बुलाई उन्होंने। अब मीटिंग में क्या तय करने वाले पता है आपको? कि भाजपा को गिराओ, सब जने गाओ, आओ चोरों बांधो बारा, आधा तुम्हारा ना आधा हमारा। अरे भैया, ये देश में कई बार अपोजिशन पार्टी एक साथ आके भाजपा को हराने की बात कर रही थी, लेकिन भाजपा नहीं हारा। युथ काँग्रेसच्या बैठकीमध्ये हाणामारी झालेली आहे। या घडीला एक महत्त्वाची बातमी येते। युथचे अध्यक्ष बी श्रीनिवास यांच्या कार्यक्रमात गोंधळ झालाय। टिळक भवन मध्ये युथ काँग्रेसचा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच वेळेला हाणामारी झालेली आहे, राडा झालेला आहे। मुंबईत युथ काँग्रेसच्या बैठकीमध्ये राडा झालाय। ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचले। टिळक भवन मुंबई इथली कार्यक्रमात राडा झालेला युथ काँग्रेसचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये राडा झालेला, दोन गटात मारामारी झालेली आहे। युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये दोन गटात मारामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एकमेकांवर खुर्च्या फेकल्याचाही प्रकार समोर आलाय। युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात एक गट आक्रमक झाला आणि वातावरण तापलं। युवक काँग्रेसच्या 4 उपाध्यक्ष यांनी कुणाल राऊत यांना बदलण्याची मागणी केलेली होती। त्यानंतर हे दोन गट एकमेकांवर भिडलेत। शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे यांच्या गटाने कुणाल राऊत यांना विरोध करत त्यांना बदलण्याची मागणी केली होती। मुंबईत युथ काँग्रेसच्या बैठकीत टिळक भवनातील कार्यक्रमात राडा झालेला आहे। कोरोनात सगळंच बंद असल्याने शिक्षणही ऑनलाईन झालं आणि घराघरात कमी वयातही मुलांच्या हातात फोन आले। स्मार्टफोन सहज ॲक्सेसिबल झाले। मूल त्रास देतं म्हणून अगदी सहज आई-वडील त्याच्या हातात कार्टून किंवा काहीतरी पाहायला म्हणून फोन देतात। एकदा त्याची सवय लागते मग मुलं ऐकत नाही तशी अवस्था होते। आता तर कोरोना नंतर मुलांच्या हातात अगदी कमी वयात फोन आलेले आहेत। याच मोबाईलमुळे मुलांचं नुकसान होतंय असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। ते नागपुरात बोलत होते। अगर हम खेलने के मैदान और स्विमिंग टैंक बनाएंगे तो बच्चे खेलेंगे, नहीं तो तुम्हारे यहाँ और मेरे यहाँ के बच्चे दिन भर मोबाइल पर टुक 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 चलता है। कहाँ से आया मोबाइल मुझे मालूम नहीं, साली पीढ़ियां बर्बाद कर रहा है। और दिन भर आज वो कार्टून देख रहा है और फिर वो पोर्न फिल्म देखेगा दिन भर, और क्या होगा देश का। इसलिए हमें अपने बच्चों को तय करना है कि मेरी इच्छा है कि नागपुर में 1 लाख लड़के लड़कियां शाम को, चाहे व्यापारी की हो चाहे किसी की हो, गरीब की हो, वो ग्राउंड पर जाकर खेले 2 घंटे खेले। उसाच्या शेतात गांजाची शेती करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ इथं 7.5 लाखाचा गांजा जप्त करण्यात आलाय। 2 शेतमालकांकडून 75 झाडांसह 107 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। विष्णू कांबळे आणि काशाप्पा कांबळे या दोघांना अटक झालेली आहे।
कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केलेली आहे। गांजाची शेती केली जात होती। ऊसाच्या शेतात गांजाची शेती केली जात होती। गडहिंग्लजमध्ये 7.5 लाखाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। 75 झाडं 107 किलो वजनाचा गांजा जप्त झालाय। ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। ताब्यातही घेतलंय दोघांना ज्यांनी ही शेती केली आणि त्यांचा माल म्हणजे झाडं गांजा सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। नागपूर जिल्ह्यात पारशिवनी तालुक्यात एका तरुणाने वाळूसाठी ऑनलाईन बुकिंग केलं होतं, पण डेपोतून त्याला चक्क माती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आठवड्याभरापूर्वी नागपूर जिल्ह्यात ऑनलाईन रेती विक्री सुरू करण्यात आली। पारशिवनीतल्या तुषार पाटील यांनी महाखनिज वेबसाईटवरून ऑनलाईन नोंदणी करत वाळू मागवली, पण त्यांना वाळूच्या ऐवजी माती पाठवण्यात आली। याबाबत त्यांनी नायब तहसीलदारांकडे तक्रार केली आहे, पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप ते करत आहेत। शासनाच्या पोर्टलवरून मी 1 ब्रास रेतीची मागणी केली होती, बुकिंग केली होती। त्याचे पैसेसुद्धा मी ऑनलाईन पेड केलेले होते, पण मला रेतीच्या नावाखाली निव्वळ माती आलेली आहे। याबाबत तक्रार मी तहसील कार्यालय पारशिवनी येथे केलेली होती, परंतु अधिकाऱ्यांकडून मला उडवाउडवीचे उत्तर मिळालेले आहे।